तिथल्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसून येते। मीरा भाईंदरमधल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तक्रार केली आहे। त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या वतीनं ॲडव्होकेट राजदेव पाल यांनी जैन यांना नोटीस पाठवून 72 तासात माफी मागा, अन्यथा 210 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला जाईल अशी नोटीस पाठवली। सरनाईकांनी मीरा भाईंदर शहरात अवैध कामं केल्याचा दावा हा जैन यांनी आपल्या तक्रारीत केलाय। चेना, काजूपाडा, घोडबंदर, वर्सोवा येथे जमिनी खरेदी करून त्या जमिनीचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेचे 150 कोटी खर्च करून रस्ते आणि गटार बांधल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्षांनी केलाय। शेकडो झाडांची कत्तल आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये विना परवानगी बेकायदेशीर बांधकामं असेही आरोप जैन यांनी केले। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया नजीक रेडिओ क्लब येथील जेट्टी प्रकल्पाला स्थगिती देण्याची याचिका ही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। शहरात काहीतरी चांगलं घडतंय हे लक्षात घेता हा